शिंदे गटाचे हे 5 आमदार रडले, भाजपाने त्यांची लायकी दाखवली. हे 5 आमदार मातोश्रीवर जाणार. स्थानिक पातळीवर भाजपासोबत संघर्ष सुरूच. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगू लागलेली आहे. एकनाथ शिंदे गटाचे हे 5 बडे नेते, माजी मंत्री आणि आमदार राहिलेले 5 जण अखेर मातोश्रीवर जाणार. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर येत असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः मंत्री राहिलेले आणि आमदारांच्या तिकीट वाटप, स्थानिक राजकारणातील हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्याच्या मुद्द्यावरून काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही बडे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती राजकीय वर्तुळात फिरत आहे. मात्र या चर्चांना अजूनही अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी पुढील 2 दिवसांमध्ये हे आमदार उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद वाढल्याचं चित्र दिसत आहे. महायुती सरकारच्या सत्तेमध्ये असली तरी अनेक ठिकाणी स्थानिक पदाधिकारी आणि आमदारांना निर्णय प्रक्रियेत पुरेसा मान मिळत नसल्याची भावना बोलल्याचं जात आहे. काही आमदारांच्या समर्थकांचा आरोप आहे की भाजपाने स्थानिक स्तरावर संघटनात्मक ताकद वाढवताना शिंदे गटाच्या नेत्यांना दुय्यम स्थान दिलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे नाराजीचं प्रकरण वाढलेलं आहे. त्यामध्ये पहिलं नाव येतं शंभूराज देसाई यांचं. राज्यातील ज्येष्ठ मंत्री असलेले शंभूराज देसाई यांचे नावही यामध्ये घेतलं जात आहे. कारण स्थानिक पातळीवर त्यांच्यात आणि भाजपमध्ये काही शक्य नाही. त्यांनी स्थानिक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलेल्या आहेत. पाटणकर आणि देसाई यांच्यात अनेक वर्षापासून संघर्ष सुरू होता. पाटणकरांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपाने देसाई यांचं पुढील विधानसभेतील अगोदरच त्यांचे हार पत्करावी लागली असं दिसत आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातसुद्धा भाजप आणि शिंदे गटात संघर्ष वाढला आहे. त्यानंतर पुढील नाव आहे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याबाबतही महत्त्वाची माहिती येत आहे. त्यांनी भाजपवर टीका करत भाजपासोबत राहण्यापेक्षा आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ आणि दोन्ही शिवसेना एकत्र करू असं बोलल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मराठवाड्यात घडली. त्यानंतर पुढील नाव आहे तानाजी सावंत यांचं. तानाजी सावंत हे आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि माजी मंत्री आणि सध्याचे जे काही आमदार भूम परांडा वाशी या मतदारसंघाचे आहेत. जिल्ह्यामध्ये भाजप आणि सावंत गट यांच्यामध्ये अनेक दिवसापासून संघर्ष होता. जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना विशेषतः भाजपाने अनेक ठिकाणी पराभूत केल्याचं दिसत होतं. त्यामुळे ते सुद्धा काही दिवसापासून शिंदे गटात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. गुवाहाटीपासून ते आतापर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. मात्र आता ते नाराज होऊन उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील नाव आहे संजय गायकवाड यांचं. संजय गायकवाड हे मातोश्रीवर जाणार असल्याची अफवा आहे. मात्र त्यांना मातोश्रीवर प्रवेश मिळणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण अनेक वेळा त्यांनी मातोश्रीवर आणि ठाकरेंवरती टीका केली आहे. त्यामुळे ते जरी शिंदे गटात नाराज असले तरी त्यांना मात्र मातोश्रीवर प्रवेश मिळणार नसल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे सध्या शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय गायकवाड हे मातोश्रीवर जाणार किंवा पक्षांतर करणार अशी महत्त्वाची माहिती तरी आली नसली तरी मात्र पुढील काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडणार आहेत. त्यामुळे भाजपासहित शिंदे गटाला सुद्धा मोठे धक्के बसणार आहेत. त्यामुळे हे आमदार आता भाजपाच्या राजकारणाला वैतागून रडून भाजपवर संताप व्यक्त करून आणि उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना असल्याचं त्यांना आता कळल्याचं यामध्येच दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात शिंदेंना धक्का देत अजून कोणकोणते नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे की एकनाथ शिंदे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आवडणाऱ्या नेत्याचं नक्की नाव लिहा. धन्यवाद.